नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा शनिवारचा व्हिडिओ आहे, कारण काल आपला व्हिडिओ आला नव्हता. तर त्यामुळे शनिवारपासून गुरुचरित्राचं पारायण सुरू केलंय. तुम्हाला माहिती आहे की आपण शुक्रवारी म्हणजे पारायण करण्याच्या आधी शुक्रवारी गाईला आणि कुत्र्यांना आपण चपाती किंवा भाकरी असं तुम्ही द्यायचंय आणि त्यानंतर शनिवारपासून गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचंय. तर यांची खूप इच्छा होती आणि माझी पण खूप इच्छा होती की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी पारायण सुरू करावं. तर त्यामुळे सकाळी आता सगळं पहिले अशी छान पुसपास करते. हे जे पण लाकडाचं आपल्याकडे फर्निचर असतं ना, तर तुम्ही डायरेक्ट ओला कपडा घेऊन लाकडाला पुसू नका. कारण त्यामुळे कधी-कधी लाकूड लवकर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर अशा प्रकारे फक्त साध्या पाण्यामध्ये एखादं जे लिक्विड असतं पुसण्याचं, तर ते लिक्विड थोडंसं घालून तुम्ही अशा प्रकारे स्प्रे करून जर पुसलत ना, तरी बघा लाकडाला अगदी छान शाईन येते. आणि इथे ओपन असल्यामुळे ना खूप धूळ येते. तर त्यामुळे साफ नाही केलं ना, तर असं सगळं धुळकट दिसतं आणि कुठलीही पूजा म्हणा किंवा आपल्या घरात काहीही शुभ कार्य असेल, तर सर्वात पहिले आपल्या घरातली जी धूळ असते, ती स्वच्छ करणं खूप महत्वाचं असतं. तर म्हणून रोज सकाळी आपल्या घरी अशा प्रकारे डस्टिंग होणं, जे पण धूळ येते, तर ती धूळ सगळी साफ करणं खूप महत्वाचं असतं. स्वामींच्या आणि दत्तात्रयांच्या फोटोसाठी ना, हा जो सेपरेट स्पेस इथे मी बनवला ना, तर खरंच खूप 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 बरं वाटतं मला इथे. कारण ती फ्रेम एक साइडला मंदिरामध्ये राहायची ना, तर आता इथे समोर त्यांची जागा म्हणजे त्यांनीच स्वतः निवडलेली जागा आहे ती. मी ते काहीच केलेलं नाहीये. पण खूप बरं वाटतं कारण फोटो व्यवस्थित राहतो, तिथे छान दिवा लावता येतो, फुलं ठेवता येतात आणि व्यवस्थित साईडला छान माळा लावता येतात आणि याच्याच खाली महालक्ष्मी आईचं जी आता आपण पूजा मांडतो, तर ती पण मी इथेच मांडते. म्हणजे ही संपूर्ण जी घराची जी ईशान्य दिशा आहे ना, तर ती देवांनी पूर्ण व्यापून टाकलेली आहे. म्हणजे पूजा म्हणा किंवा फोटो म्हणा किंवा आपलं मंदिर म्हणा, सगळं आपलं अगदी ईशान्य कोपऱ्यामध्ये सगळं आलेलं आहे. आणि त्यांनीच म्हणजे त्यांचीच इच्छा असते आणि त्याच्यानुसारच त्या सगळ्या गोष्टी खरं तर होत असतात. तर बघा स्वामींचा आणि दत्तात्रयांचा इथे फोटो ठेवल्यानंतर किती सुंदर वाटतंय. आणि आज आपले महाराज अगदी महाराजच म्हणजे आहेतच ते, पण आज अगदी महाराज दिसतात. म्हणजे मी 1000 वेळा जरी त्यांना मुजरा केला ना तरी कमीच आहे, इतकं ते आज सुंदर दिसतायत.
त्यानंतर मी गेली होती दुपारी ते म्हणजे निष्ठाच्या शाळेमध्ये, कारण एक्झिबिशन चालू होतं त्यांचं. ह्यांचं वाचन होतं, त्यामुळे ते काय आमच्यासोबत आले नाही. तर मी मस्त निर्वीला घेऊन गेली होती, पप्पा आले होते आणि आम्ही खूप छान, मुलांनी इतकं सुंदर सुंदर बनवलं होतं ना, पण तिथे शूट करायला अलाऊ नव्हतं. तर मला माहिती होतं, म्हणूनच मी सकाळीच निष्ठाचा प्रोजेक्ट नेण्याच्या आधीच तिचं व्यवस्थित असं छान शूट करून ठेवलं होतं. तर बघा, त्यांनी असं वॉटर रिसायकलिंगचं हे प्रोजेक्ट बनवलं होतं. जवळपास 2-3 आठवड्यापासून सगळी तयारी त्यांची चालू होती आणि सगळं त्यांनी घरीच बनवलंय. हे कारखाने, घरं वगैरे सगळं घरी बनवलंय. आणि हे बघा, असं म्हणजे जे कारखान्यांमधून किंवा कार वॉशिंग सेंटर, म्हणजे जिथून जिथून पाणी, गढूळ पाणी जे येतं ना, ते पाणी अशा प्रकारे फिल्टर केलं जातं आणि ते रिसायकल करून यूज केलं जातं. तर ते कसं होतं, तर त्याची प्रोसिजर त्यांनी इथे दाखवली होती. आणि त्यासाठी असं छोटंसं असा हा सिटीचा पार्ट त्यांनी दाखवला. त्यानंतर तिथे समोर बघा कार वॉशिंग सेंटर आहे. हा जो सिग्नल दिसतो ना तुम्हाला, हा सिग्नल सुद्धा तिने क्लेने घरी बनवलाय. तर खूप मेहनत घेतली त्यांनी प्रचंड आणि खरंच खूप छान बनवलं, एकदम मस्त. तर बघा, इथे हा जो मध्ये असा मोठा तुम्हाला फिल्टर दिसतोय ना, तर फिल्टरमध्ये नॅचरल गोष्टींनी, म्हणजे कोळसा, दगड, त्यानंतर वाळू, असं तुरटी, परत कापूस, अशा नॅचरल गोष्टींनी पाणी जे फिल्टर केलं जातं, तर ती प्रोसेस त्यांनी इथे दाखवली. तर ती पाणी फ्लो करण्यासाठी त्यांनी इथे बॅटरीचा ह्या वापर केला होता. बॅटरी लावून पाणी तिथून फिल्टरमध्ये फ्लो करून मग फिल्टरमधलं जे स्वच्छ पाणी असतं ते या लास्टच्या कंटेनरमध्ये येतं आणि मग पुन्हा ते सगळीकडे रिसायकल केलं जातं. अशी त्यांची थीम होती. तर खूप छान त्यांनी जी, म्हणजे जे डोक्यात होतं ना, तर तेच त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा सुद्धा इथे प्रयत्न पुरेपूर केला होता. तर मी आता जस्ट निष्ठाच्या शाळेमधून जाऊन आली. आज त्यांचं एक्झिबिशन आहे. खूप दिवसांपासून मी तिचं प्रोजेक्ट तुम्हाला दाखवलं. तर खूप दिवसांपासून त्यांची मेहनत चालू होती सगळ्यांची आणि फायनली आज त्यांचं एक्झिबिशन होतं. तर तिथे अलाउड नव्हतं शाळेमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी आणि गर्दी पण खूप होती. तर त्याच्यामुळे मग आम्ही पटापट बघितलं आणि आलो. तर आजपासून सुरू केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण यांनी सुरू केलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की नियम पाळणार नाही आम्ही. फक्त जे कांदा लसूण खायचा नाही आहे तर तो खाणार नाही आहे. बाकी जे नियम असतात तर ते, कारण तुम्ही एक नियम जर पाळलात ना तर तुम्हाला सगळे नियम फॉलो करायला लागतात. आणि त्या न करण्यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगते की हे बघा, दाखवा, प्लॅस्टर करून आले. म्हणजे ते ॲक्च्युली खेळायला गेले होते आणि तेव्हा हाताला लागलं आणि त्यानंतर आम्हाला वाटलं की साधंच लागलं असेल, पण ॲक्च्युली फ्रॅक्चर निघालं, कारण सूज उतरत नव्हती. तर मी अशा काही गोष्टी शेअर करत नाही, कारण हे काय होतच राहतं काही ना काही आपल्या आयुष्यात आणि या गोष्टी करता करताच आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर म्हणून मी त्यांना म्हटलं की औषधं वगैरे सुरू आहेत, पण त्यांची इच्छा होती की त्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं आणि खूप चांगलं आहे आपल्या घरामध्ये. त्याचे खूप सकाळपासून वातावरण इतकं छान वाटतंय ना घरामध्ये. तर नेमकं तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमचं, म्हणजे मला असं विचार आलेला की कसं करतील मॅनेज, म्हणजे ऑफिसला जायची घाई, त्यानंतर ऑफिसचं ट्रॅव्हलिंग, थकून जातं ट्रॅव्हलिंगने, तर त्याच्यामुळे कसं होईल त्यांचं, मॅनेज करतील. तर बघा, स्वामींनी त्यांना बरोबर, म्हणजे कुठलंही कारण का असे ना, पण मला असं वाटतं की बरोबर पारायणासाठी त्यांना घरी बसवलंय, असं काहीतरी झालंय. तर म्हणजे जोक सपाट, पण मला असं वाटतं की असं होऊ शकतं की आपली तीव्र इच्छा असेल ना तर ते बरोबर सगळं करून घेतात. तर आता मग नंतर सगळे मला बोलतील की ताई तूच बडबड करतेस, त्यांना बोलू देत नाहीस. तर मग मीच बडबड करते असं बोलतील परत. तर मी त्यांनाच सांगते की तुम्हाला कसं वाटलं पहिला दिवस पारायणाचा? सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नाही, खूप छान वाटलं. मी मागच्या वर्षी केलं होतं पारायण. मागच्या वर्षी नाही, काही कारणामुळे नाही करता आलं, पण इच्छा होती. या श्रावणामध्ये करायची इच्छा होती, पण आमचं घर शिफ्टिंगचं वगैरे सगळं चालू होतं, त्याच्यामुळे नाही. पण चांगलं वाटलं आणि खूप छान अनुभव आहे. म्हणजे वाचताना माझी, जसं मी मागे पण सांगितलं होतं, माझी मराठी, माझी संस्कृत एकदम म्हणजे चांगली नाही आहे. तर मला वाचन एवढं पटापट नाही जमत, पण तरी हळूहळू ते समजून वाचनामध्ये खूप वेगळं पण वाटतं आणि नवीन नवीन गोष्टी पण माहिती पडतात आपल्याला. ज्यांनी वाचलं आहे त्यांना माहिती आहे की गुरुचरित्रामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या
गोष्टी लिहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या गोष्टींमुळे काय काय बोध मिळतात, काय काय आपल्याला त्याच्यामधून वेगवेगळे बोध मिळतात, वेगवेगळे भाव मिळतात. अशा काही काही गोष्टी खूप काही शिकण्यासारख्या आहेत. आज माझा पहिला दिवस होता. तो पहिला अनुभव अजून जोपर्यंत अजून 7 दिवसपर्यंत करायचं आहे. आणि मी नियम वाचला होता की शनिवारी स्टार्ट करायची आणि शुक्रवारी संपवायची, म्हणून मी शनिवारी स्टार्ट केला होता. नाहीतर आता याचे पण गुरुचरित्र आपल्या दत्त जयंतीच्या निमित्ताने पण भरपूर चालू होत आहेत. उद्या किंवा परवा चालू करतात, पारायण चालू करतात. पण मी नियमानुसार मी आज चालू केलं. त्यांचं आजपासून गुरुचरित्राचं पारायण सुरू झालं आहे आणि मी स्वामी चरित्राचं माझं तर रेग्युलर चालूच असतं. तर मग मी ते पण आजपासूनच माझा पहिला अध्याय सुरू होतोय. तर म्हणजे दोन्ही गोष्टी होत आहेत की एक तर गुरुचरित्र पण होतं आहे आणि स्वामी चरित्र, दोन्ही गोष्टी एकत्र होतात. तर मध्येच थोडंसं ते कॅमेराचा प्रॉब्लेम वाटतोय म्हणून मी मध्ये मध्ये थोडंसं प्रेस करते. तर दोन्ही गोष्टी होत आहेत आणि खरंच घरातलं वातावरण, घरातली पॉझिटिव्हिटी खूप वाढते. आणि जेव्हा दोघं आपण करतो ना तर ती गोष्ट आणखीन चांगल्या प्रकारे होते असं मला वाटतं. आणि मला चांगलं वाटतं की म्हणजे स्वामींनीच ही सगळी बुद्धी आपल्याला सगळ्यांना दिली आहे. त्यांना पण की बाबा तुम्ही त्या गोष्टीमध्ये हातभार लावा, तुम्ही ती गोष्ट करा. कारण एकत्र करण्यामध्ये वेगळीच पॉझिटिव्हिटी असते, वेगळीच ताकद असते आणि ती जाणवते आपल्याला घरामध्ये. तर म्हणून मला हीच गोष्ट सांगायची आहे की ज्यांना ही नियम पाळणं सगळे शक्य नसेल तर नियमांसाठी जाऊ नका. पण फक्त नियम पाळावे लागतील म्हणून हे करायचं नाही, असं करू नका. एक म्हणजे संकल्प न घेताही आपण हे एक सेवा म्हणून ही गोष्ट करू शकतो. जेव्हा तुम्ही नियम संपूर्ण पाळता तेव्हा त्याचं व्रत होऊन जातं, म्हणजे संकल्पयुक्त होऊन जातं ते. आणि म्हणून त्याचे नियम पाळायचे असतात की तुमची काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी वगैरे त्या गोष्टी करायच्या असतात. तर तसं मी जसं नेहमी सांगते तुम्हाला की निस्वार्थ भाव ठेवा. आणि मला वाचन करायचं आहे, मला सेवा करायची आहे स्वामींची, या भावाने जर तुम्ही गोष्टी केल्यात ना तर बाकी सगळ्या गोष्टी स्वामी माफ करतात. म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी ते घेत नाहीत. पण एक आहे की जे कांदा लसूणचा जो नियम आहे ना तो तुम्ही नक्की पाळा. कांदा लसूण नाही खायचं आणि परान्न नाही घ्यायचं. म्हणजे बाहेरचं कुठलंही काहीच कोणाच्या हातचं आपण खायचं नाही. आपली आई, बहीण, बायको यांच्या हातचं आपण खाऊ शकतो पण बाहेरचं काही खायचं नाही. या 2 गोष्टी नक्की फॉलो करायच्या. बाकीच्या गोष्टी नाही केल्या तरी मला असं वाटतं की चालेल. तर आजचा पहिलाच दिवस आहे आणि तुम्हाला 3 तास लागले ना वाचायला? 3 तास लागले त्यांना वाचायला. कारण ज्यांना सवय नसते त्यांना होत असते, अडकायला होतं संस्कृत, मराठी वगैरे सगळं. पण चांगलं आहे, हळूहळू आपल्याला सवय लागते त्या गोष्टींची आणि हळूहळू आपल्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी उतरतात, त्याचे फरक आपल्याला आपल्यामध्ये जाणवायला लागतात. तर तसं मला त्यांचं खूप चांगलं वाटतं की एवढं म्हणजे हाताचं असून सुद्धा ते करायला तयार झाले आणि ते करतायत. तर हे म्हणजे कौतुकास्पदच आहे ही गोष्ट. तर त्याच्यामुळे असो ती पॉझिटिव्हिटी आमच्यापर्यंत पण येऊ, तुमच्या सगळ्यांपर्यंत पण येऊ, हीच आपण स्वामींकडे इच्छा करू. म्हणजे स्वामींकडे आपण हीच प्रार्थना करू. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की कालचा जो महालक्ष्मी आईच्या पूजेचा जो व्हिडिओ आहे त्याला तुमच्या सगळ्यांच्या अशा खूप भरभरून अशा कमेंट्स आल्या आहेत, भरभरून आशीर्वाद आलेत आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि माझी पुढची हीच असेल गोष्ट की बाबा आणखीन चांगलं किंवा आणखीन चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचू, हीच माझी स्वामींकडे प्रार्थना असेल. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.